आपण करणार आहोत 40 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार, एकदम स्टेप बाय स्टेप माप कसे घ्यायचे। आणि या ब्लाऊजमध्ये काय होत आहे की खांदे उतरतात, मेन म्हणजे खांदे उतरतात, ते उतरूच नाही, त्यासाठी आज आपली परफेक्ट अशी कटिंग असणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी खांदे उतरूच नाही, कारण मला एक कमेंट्स आली होती की खांदे उतरतात, तर ते का उतरतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट असं। आणि स्टेप बाय स्टेप कारण काय असतात ते सुद्धा पाहूया। तर चला मग सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण एकाच ब्लाऊजच्या मापावर 12 ब्लाऊज आहे, आपण यामधले एक ब्लाऊज कट करणार आहोत। आपण हे ब्लाऊज कट करूया, बाकीचे नंतर कट करूया। तर आपण हे बाजूला करूया। आणि मी मुद्दाम आज पेपरवर कटिंग दाखवणार आहे एकदम परफेक्ट, म्हणजे सगळ्याला समजेल असं ही आजची कटिंग होणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने। आणि मेन म्हणजे खांदे उतरतात, ब्लाऊजचे खांदे का उतरतात आज पूर्ण विषयच तो आहे की खांदे उतरूच नाही, त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचे आहे। तर आपण आता हा पेपर दुमडून घेतलेला आहे। आता या मापावर आपण कटिंग करणार आहोत। आणि हे ब्लाऊज 2016 मध्ये मी शिवलेलं होतं, कारण आता 2025 आहे, तर 9 वर्ष झालेली आहे ब्लाऊजला। तर ह्या ब्लाऊजमध्ये माप बदललेले आहेत, पण हे ब्लाऊज माझ्याकडेच आहेत, कारण नांदेडवरून ब्लाऊज कुरिअरनी माझ्याकडे येतात, मी त्यांना शिवून पाठवते। एक ब्लाऊज माझ्याकडेच ठेवलेला आहे मापाला, पण आपल्याला याच्यात वाढून घ्यायचं आहे, उंची घ्यायची आहे वाढून, छाती वाढून घ्यायची आहे। तर मी परफेक्ट असं हे तुम्हाला समजेल अशीच ही कटिंग करणार आहोत। आणि हे 12 ब्लाऊज आहे, त्या 12 ब्लाऊजची कटिंग म्हणजे एकच पेपर असणार आहे, पण वेगवेगळे डिझाईन आहेत, त्याच्यानुसार आपण कटिंग करणार आहोत। तर सुरुवात करूया। एकदम सिंपल ब्लाऊज पासून माप कसे घ्यायचे त्यानुसार तर सुरू करूया। आता सगळ्यात प्रथम तुम्हाला उंची पासून सुरुवात करायची आहे, ब्लाऊजच्या उंची पासून। तर आता ब्लाऊजची उंची मोजूया आपण। तर उंची आहे 13.5 इंच, उंची किती आहे 13.5 तयार ठेवूया। आणि 15.25 आपण कट करूया, म्हणजे 15.5 कट करूया। तर आता सगळ्यात प्रथम आपण उंची घ्यायची आहे, कोणत्याही ब्लाऊज तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज कटिंगला घेता त्यावेळेस उंचीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे। आणि हे उंचीपासून आपण सुरुवात करूया। तर उंची आपण 15.5 ठेवूया, 1.5 इंच आपण वाढून घेतलेली आहे, म्हणजे आपण अर्धा इंच उंची वाढून घेऊया। अर्धा इंच नाही, 1 इंच आपण उंची वाढून घेऊया। 2 इंच आपण ठेवलेला आहे, 1 इंच आपण वाढून घेणार आहोत, तर 15.5 ठेवणार आहोत उंची। 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं, 13.5 आहे तर 14.5 ठेवायचंय, म्हणजे 14.5 घ्यायचे आपल्याला उंची वाढून। आणि अजून 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी। तर आता हे आपण हे उंचीचं माप करेक्ट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गळा आणि शोल्डर, मोंडा हे माप आपल्याला परफेक्ट कसं घ्यायचे। आता तुमच्या ब्लाऊजचं माप जर गळा जर तुमचा 9, 9.5, 11 असेल, तर तुम्हाला शोल्डर
फक्त ना फक्त गळा तुमचा आता तुम्हाला मी गळा आणि म्हणजे शोल्डर आणि गळा कट करायचं एकदम सोपी पद्धत सांगणार आहे। मापाच्या ब्लाऊजवरून जर कटिंग करत असाल, एकदम डोळे झाकून अशी कटिंग करायची की त्यामध्ये तुम्हाला काहीच कमी जास्त करायचं नाही, फक्त आहे ते माप आणि त्या मापामध्ये किती वाढवायचं हे आता एक खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर गळा तुमचा 9 9.5 असं जर असेल मागचा आणि समोरचा 5.5 वगैरे असेल, 5.5 6 7 असा असेल तर फक्त किती घ्यायचे, 2.25 इंच गळा रुंदी घ्यायचे तुम्हाला। किती? 2.25 इंच। प्रत्येक ब्लाऊजच्या मापासाठी हाच तुम्हाला फॉर्म्युला राहणार आहे। 2.25 इंच गळा रुंदी ठेवायची, जास्त ठेवायची नाही। जास्त जर ठेवली तर तुमचे खांदे उतरतात, शोल्डर खाली उतरतं। तर तुम्हाला फक्त ना फक्त 2.25 इंच गळा ठेवायचा आहे आणि ही ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये। फक्त 2.25 इंच तुम्हाला गळा रुंदी ठेवायची आहे आणि हे न विसरता तुम्हाला हे काम करायचं आहे। कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही गळा रुंदी जर जास्त केली तर तुमचं शोल्डर हमखास उतरतं। तर त्याच्यासाठी तुम्हाला गळा रुंदी 2.25 ठेवायची आहे। ही तुम्हाला महत्त्वाची टीप आहे, ती तुम्ही फॉलो करायची। आता तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं माहीत नाही, तर काय करायचं, जुन्या मापाचं जे शोल्डर आहे ते मोजायचं। हे असं मोजू शकता, कारण आता हे आहे 2.25 इंच। किती आहे? 2.25 इंच शोल्डर आहे, हे पाहू शकता। फक्त 2.25 इंच शोल्डर आहे, तर आपल्याला 2.25 घ्यायचं आहे। म्हणजे फक्त शोल्डरमध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, तुमचं बरोबर आहे मापाचं जेवढं आहे तेवढंच तुम्हाला मिळेल। आता आपण काय मोजायचंय, मोंढा मोजायचा आहे। आपला मोंढा आहे 5.5 इंच आहे, तेवढाच ठेवायचा आहे। साडेपाच इंच मोंढा ठेवलेला आहे। आता आपल्याला इथला आकार कसा द्यायचा, हे आपलं हे 5.5च्या निम करायचं। 5.5च्या निम पाहू शकता, 5.5च्या निम करायचं आणि तिथून आकार द्यायला सुरुवात करायचं। आता तुम्ही पाहू शकता, आता इथून आपल्याला जो मागचा जो खड्डा येतो तो मागच्या खड्ड्याचा आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायचं आणि समोरचं तुमचं अर्धा इंच आणि मागचं तुमचं 1 इंच असं ठेवायचं आहे। आता बरेच जण काय करतात, हे 1.5 इंच खड्डा ठेवतात। तर 1.5 इंच का ठेवू नये, कारण जर तुमचा जर गळा मोठा असेल, पाठीमागचा गळा जर ब्रॉड असेल आणि तुम्ही जर हा खड्डा जर 1.5 इंच ठेवला तर ते काय होतं, तुम्ही जे गळा मोठा कापलेला आणि त्याच्यात 1.5 इंच ते ठेवलेलं बरोबर पाठीमागून फुगा होतो, आपला कपडा तिथं जमा होतो। त्यासाठी तुम्हाला फक्त 1 इंच ठेवायचं आहे, फक्त 1 इंच, समोरचा अर्धा इंच असं ठेवायचं आहे। इथलं तर तुम्हाला कळालंच असेल। आता ही गळ्यापासून आपल्याला 1 इंच वर जायचं आकार द्यायला, फक्त 1 इंच वर जायचं, गळ्यापासून 1 इंच वर जायचं आहे आकार देण्यासाठी। कारण आपण ज्यावेळेस साडी पिन लावतो किंवा हे पदर लावतो त्यावेळेस पदराच्या वर ही जी टीप आहे ती ही जी कटोरीची टीप आहे ती अजिबात दिसू नये, त्याच्यासाठी फक्त गळ्यापासून 1 इंच आपल्याला वर जायचं आहे। आता हे तर तुम्हाला समजलंच असेल परफेक्ट। आता मेन आपला राहिलं क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी नेहमी 2.5 आणि 3 ठेवायची आहे, डोळे झाकून। कोणत्याही ब्लाऊजला
हे माप सगळ्या ब्लाऊजच्या मापासाठी मी कटिंग सांगत आहे। फक्त तुम्हाला छाती उंची वाढून घ्यायची मापाप्रमाणे, बाकी जे माप आहेत ते तुम्ही असेच ठेवू शकता, कारण हे कोणत्याही मापासाठी फॉर्म्युला आहे। कारण मी याच्यावर 25 वर्ष झाले आहे ब्लाऊज शिवते याच मापाप्रमाणे, तर तुम्हाला याच मापाप्रमाणे ठेवायचे आहेत माप। आता आपल्याला घ्यायची आहे छाती मोजून। छाती आहे त्या छातीमध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे, कारण आपल्याला माया जास्त पाहिजे। ब्लाऊजची साईज वाढलेली आहे, त्यासाठी मला माप एक्स्ट्रा पाहिजे आहे, तर मी याच्यामध्ये किती वाढून घेणार आहे पाहू शकता। आता माप आलेला आहे किती, 10 इंच। किती आलेला आहे, 10 इंच। सॉरी, 9.5 इंच माप आलेला आहे, 9.5 इंच। तर मी 11.5 ठेवणार आहे, 2 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे। मला 1 इंच मार्जिन पाहिजे आणि 1 इंच मला ढिल्लं पाहिजे, म्हणून मी 11.5 ठेवणार आहे। किती, 11.5 छाती ठेवणार आहे, 11.5। हे मी वाढून घेतलेले आहे, आल्या मापामध्ये मी 1-1 इंच वाढून घेतलेला आहे उंचीमध्ये, छातीमध्ये। तुम्ही तुमच्या आलेल्या मापामध्ये आहे तेवढंच फक्त 1 इंच वाढवायचं मार्जिन, बाकी नाही। आता कटोरी, आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे। कटोरी आहे 6 इंच, तर आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे, 6 इंच। आणि आपण हे इतका थोडासा असा इथून असा आकार देऊया, आणि हा आकार तुम्हाला व्यवस्थित असा याप्रमाणे घ्यायचा आहे कटोरीचा आकार। आणि इथून तुम्हाला 2.25 ठेवायचं आहे, पाहू शकता इथं बरोबर आपलं 2.25 आलेलं आहे इथं। तर याप्रमाणे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग ठेवायची आहे। तर आज आपण अशी ही परफेक्ट कटिंग केलेली आहे जे माप आहेत त्यानुसार जुन्या मापाच्या ब्लाऊज वरून आपण कटिंग केलेली आहे। आता आपण हे कट करूया। एक पेपर मी ठेवून देते, एका पेपर मध्ये आपण कटिंग करूया। पेपरची बचत। आणि एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे डायरेक्ट ब्लाऊज वरून कटिंग कशी करतात, डायरेक्ट ब्लाऊज पीसवर, म्हणजे पेपर न वापरता आपण कटिंग एकदम परफेक्ट अशी कटिंग आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच, कटोरी ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट ब्लाऊज पीसवर पेपर न वापरता, वेळ न घालवता आपण केलेली आहे। आणि त्याला छान असे सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। तसंच या व्हिडिओला सुद्धा द्या, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि कमेंट्स करत चला की तुम्हाला कटिंग मध्ये काय प्रॉब्लेम येतो। आता मी फक्त हा भाग वाढून घेतलेला आहे, फक्त हा भाग कट करून घेतलाय। आता आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून घेऊया।
डायरेक्ट अस्तरवर कटिंग करूया, ती पाहू शकता कशी करायची। ब्लाऊजची उंची आपण मोजूनच घेतलेली आहे, 15.5 आपण ठेवलेला आहे, तर 15.5 आपण खूण करून घ्यायची आणि 2.25 आपण गळा रुंदी आणि 2.25 आपलं शोल्डर, म्हणजे किती झालं, एकूण आपलं 5 इंच गळा आणि शोल्डर आपण ठेवलेला आहे 5 इंच। त्यामध्ये सुद्धा आपण तसंच ठेवलेलं आहे, 5.5 इंच आपण मोंढा ठेवलेला आहे आणि 11.5 इंच आपण छाती ठेवलेली आहे। मार्जिन सहित आणि वाढून ज्यावेळेस घेणार आहोत आपण 1 इंच वाढून घेतलेले आहे, कारण ब्लाऊज खूप जुना आहे, त्यासाठी आपल्याला मार्जिन साठी आपण एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे। आता हे डायरेक्ट कटिंग कशी करतात, पेपरवर तुम्हाला दाखवली, आता डायरेक्ट पण दाखवते ब्लाऊजवर कशी कटिंग करतात, आणि ते पण एकदम परफेक्ट त्याच पद्धतीने आणि तशीच क्रॉस पट्टी 2.5 आणि 3। व्हिडिओ थोडा मोठा झाला तरीही चालेल, पण पूर्ण माहिती आहे डायरेक्ट कटिंग कशी करायची, पेपरवर कटिंग कशी करायची। समोरचा गळा 5.5 इंच, गळ्यापासून 1 इंच वर, कटोरी 6 इंच, 2.25 गळा कटोरीच्या या भागापासून 2.25 इंच, कारण हे जे ब्लाऊज आहे त्यांना शोल्डर खूप कमी लागतं, खूप छोटंसं शोल्डर लागतं, त्याच्यासाठी आपण 2.25 ठेवलेला आहे, मार्जिन सहित 2.25 ठेवलेला आहे। आता हे आपण डायरेक्ट ब्लाऊज जशी मी तुम्हाला कटिंग दाखवली आहे तशीच कटिंग इथं केलेली आहे। आता मी हे कट करून घेते। मागचा भाग आणि आपण हा भाग कट करून घेतलेला आहे, पाहू शकता हा भाग मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला कळण्यासाठी। ब्लाऊजवर कटिंग आणि ह्याच्यावरची कटिंग कशी पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी ही आपली कटोरी मी कट करून घेतलेली आहे। ही आहे पेपर कटिंग आणि हे आपलं आहे डायरेक्ट ब्लाऊज वरून कटिंग, सेम येते, काहीच फरक नसतो। तर पाहू शकता सेम कटिंग झालेली आहे परफेक्ट। आता ती आपल्याला कशी ठेवायची, हे आहे हे आपण याप्रमाणे ठेवून द्यायची, कारण आपला वेळ पेपरला वेळ कटिंगला जाण्यापेक्षा आपण परफेक्टली तर पाहू शकता या प्रकारे हे फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे।
खूप सोपी पद्धत आहे डायरेक्ट कटिंग करायची आणि कटोरी कटिंग करायची. आता पाहू शकता ही आहे आपली मेन कटोरी. आता कटोरी डायरेक्ट पेपर सारखी कशी वाढून घ्यायची एकदम परफेक्ट पद्धतीने, कारण तुम्हाला मी दोन्ही कटिंग दाखवलेले आहेत, डायरेक्ट पण आणि पेपर कटिंग पण आणि डायरेक्ट पण. काहीच फरक नसतो, काहीच. आता ही आपली मेन कटोरी. फक्त आपल्याला ही कटोरी याप्रमाणे करून घ्यायची. आणि एकदम अशी क्रॉस मध्ये टाकायचा. हा जो कपडा आहे म्हणजे पाठीमागची साईड, हे पाहू शकता एकदम क्रॉस मध्ये टाकलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता ही आपली मेन कटोरी आहे, ती अशी मी ड्रॉ करून घेते. ही आहे आपली मेन कटोरी आणि मी पेपरवर कटिंग काढलेली सेम कटिंग पाहू शकता. एकदम परफेक्ट अशी ही सेम पेपरवर पण सेम आली आणि ह्याच्यावर पण सेम आली, काहीही फरक नसतो. तर फक्त आपल्याला आता ती वाढून कशी घ्यायची, कटोरी वाढून कशी घ्यायची ते पाहूया. आता आलेल्या कटोरीमध्ये आपल्याला 3 इंच वाढवायचं आहे. आलेल्या कटोरीमध्ये आपल्याला एकूण 3 इंच वाढवायचं आहे. 1.5 इंच आपण वाढून घेऊया. किती? 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आता इथून इथं 1.5 घेतलं आणि इथून इथं 1.5 घेतलं आणि खाली आपण 1.5 घ्यायचं. इथं 1.5 घेतलं आणि इथं 1.5 घेतलं, या बाजूला 1.5 घेतलं आणि या बाजूने आपल्याला 1.25 इंच फक्त शिलाई मार्जिन. ज्यावेळेस आपण गळा म्हणजे आकार शिवतो कटोरी, त्यावेळेस आपण पाव इंच मार्जिन आपल्याला ठेवावी लागते. आणि इथं मात्र इथं तुम्हाला ही जी रेष आहे त्या रेषपर्यंतच घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं काज बटनपट्टी वाढणार नाही, नाहीतर वाढून जाते. तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. आता आपण मोजून घेऊया. आपली कटोरी बरोबर 9 इंच राईट आली. आता ही कटोरी बरोबर आली की नाही आता आपण चेक करायचंय की आपलं कमी पडेल की काय होईल, आपण चेक करूया. तर बरोबर आली. आपण 1 इंच आपल्या फ्रंट पेक्षा कटोरी 1 इंच आपल्याला वाढून घ्यावी लागते, कारण गोल आकार असतो याचा, फ्रंटचा आपला गोल आकार असतो, त्यासाठी आपल्याला कटोरी थोडीशी खाली वाढून घ्यायची 1 इंच. तर ही अशी परफेक्ट तुम्हाला दोन्हीही कटिंग करून दाखवल्या. तर त्या कटिंगला आपल्याला वेळ लागला, या कटिंगला आपल्याला अजिबात वेळ लागलेला नाही. तर अशीच परफेक्ट कटिंग शिकण्यासाठी लता फॅशन पॉइंटवर तुम्ही येऊन चेक करू शकता, मागचे व्हिडिओ पाहू शकता. तर पाहू शकता आपली ही कटोरी परफेक्ट झालेली आहे. आता आपण बाही, तर आपल्याला बाही डिझाईनची करायची आहे. त्याच्यानुसार तर साध्या बाहीचं मी तुम्हाला माप करून दाखवते. 9 इंच आपण रुंदी ठेवलेली आहे. ब्लाऊजची रुंदी आपण बाही रुंदी 9 इंच ठेवलेली आहे आणि आपल्याला 4 इंच आपल्याला बाही लांबी ठेवायची आहे, कारण मापाच्या ब्लाऊजची लांबी खूप कमी आहे. त्यानुसारच आपल्याला
4.25 इंच आपली बाही लांबी आहे. आपण किती ठेवूया? 4.25, 4.5, 4.25 आपण बाही लांबी ठेवूया. 4.25 आणि 4.6 घेऊया. साडेतीनचा उतार द्यायचा. कधी पण बाहीला नेहमी 3.5चा उतार द्यायचा. हा 3.5चा उतार. 1 इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवायचे आहे आपल्याला इथं, आणि इथून 1 इंच सोडून तुम्हाला आकार द्यायचा आहे बाहीला परफेक्ट असा. तर पाहू शकता एकदम परफेक्ट बाही. 1 इंच सोडून आकार दिलेला आहे. अशी ही परफेक्ट बाही. मी ही कट करणार नाही कारण आपल्याला ह्याला डिझाईन शोधायची आणि थोडंसं 1 इंच मी सोडते आणि कट करते, म्हणजे नंतर आपल्याला कोणती डिझाईन ॲड करायची असेल तर होऊन जाते. तर ही आता आपण बाही आपली 1 इंच मी एक्स्ट्रा सोडलेली आहे. इथं पण आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडून आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कमी जास्त करता येते डिझाईननुसार. आता आपण कट करूया. तयार तर आपली एवढीच होणार आहे. आता आपली क्रॉसपट्टी बाकी आहे. आता क्रॉसपट्टी कशी काढायची? आपल्याकडे तर मापते आणि म्हणजे ह्याच्यावर आहे. आपण 2.5 आणि 3 ठेवलं होतं. आता आपण काय करायचंय, 1 इंच वाढून घ्यायचंय क्रॉसपट्टीमध्ये. आता मी हे 4.5 ठेवणार आहे कारण आपल्याला हा जो काटवा आहे तो कट करून टाकायचा. आणि इथं आपल्या माप किती आहे? 11.5 इंच. 11.5 बरोबर घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. कारण मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंचानी जास्त घ्यावा लागतो, कारण 3 ठिकाणी शिलाई असतात. त्यामुळं मार्जिन आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवावी लागते. त्याच्यासाठी मी 1 इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घेतलेला आहे. तर ही होती डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग. तुम्हाला दोन्ही कटिंग दाखवलेले आहेत, पेपरवर आणि डायरेक्ट कटिंगवर म्हणजे ब्लाऊजवर. तर व्हिडिओ कसा वाटला आणि काय कमेंट्स आहेत, तुम्हाला काय विचार म्हणजे हे असेल तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण आपली आता ते खांदा उतरूच नाही त्यासाठी आपण ही परफेक्ट कटिंग केलेली आहे. आता मी हे ब्लाऊज शिवताना तुम्हाला दाखवते खांदा का उतरतो आणि कशामुळं कटिंगमध्ये फॉल्ट जर झाला तर खांदे उतरतात, 100% उतरतात. तर ते पूर्ण मी हे ब्लाऊज स्टिचिंग म्हणजे अर्धवट ज्यावेळेस आपल्याला म्हणजे शोल्डर वगैरे जोडून घेतो त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे खांदे का उतरतात, त्याची कारणं काय आहेत, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये टीचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर हे होतं 40 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या माहिती सांगितलेल्या आहेत.